Today we shall learn about stopping by woods by snowy evening. Meaning it's a very easy to understand poem. Stopping by woods on a snowy evening. म्हणजे काय झालंय, स्टॉपिंग झालंय, कुणीतरी स्टॉप झालंय, आपला नॅरेटर, आपला जो पोएट आहे तो स्टॉप झालाय. कशाने स्टॉप झालाय? बाय वुड्स म्हणजे जंगलाने. काय होतं जंगलाची कंडिशन? ऑन अ स्नोवी इव्हिनिंग, म्हणजे त्या ठिकाणी भरपूर असा बर्फ पडत होता आणि त्या बर्फ पडल्यामुळं तो शांत झाला. बरोबर. हा जो पोएट आहे आपला, हा जो याचे थोडासा जर तुम्ही परिचय वाचला, रॉबर्ट ली फ्रॉस्ट नावाचा, ही इज अन अमेरिकन. आवाज तर चालू आहे रे. रॉबर्ट ली फ्रॉस्ट नावाचा हा जो काही पोएट आहे, ही वॉज अन अमेरिकन पोएट. ही वॉज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक depiction of rural life and command of American colloquial speech. He was one of the most popular and critically respected American poets of 20th century. He received a 4th Pulitzer Prize for poetry. आवाजला काय झालंय पोरांनो? अतिशय साधी आणि सोपी पोएम आहे. रॉबर्ट ली फ्रॉस्ट नावाचा हा अमेरिकन पोएट आहे. या पोएटला भरपूर असे पारितोषिक सुद्धा भेटलेले आहेत. 20व्या शतकातला हा आपला पोएट आहे. आता या पोएम मध्ये काय सांगितलंय? इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब अ लिटल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग. या पोएम मध्ये त्याने एक छोटासा अनुभव सांगितलेला आहे. बर्फ पडणाऱ्या रात्री काय घडलं या संदर्भातला त्याचा अनुभव आहे. ऍज अ ट्रॅव्हलर, तो प्रवासी म्हणून जात होता. ऍज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. आणि मग एक ट्रॅव्हलर, एक प्रवासी म्हणून जात असताना त्याला जंगलामध्ये एक सुंदर असं चित्र दिसलं, सुंदर असं वातावरण दिसलं. and he is fascinated by the beautiful scenes. आणि तो त्या सुंदर अशा देखाव्यापासून, सुंदर अशा वातावरणापासून स्वतःला मात्र अडवू शकला नाही. त्याला मात्र तिथं थांबावं असं वाटलं. ही स्टॉप टू एन्जॉय. त्याला असं वाटायचं की नाही तिथं थांबावं, त्या वातावरणाचा मस्त अनुभव घ्यावा. बट इज माइंड, परंतु त्याचं मन मात्र त्याला पुढे घेऊन जात होतं. म्हणजे माणसाला जशी दोन मनोवृत्ती असतात, त्या पद्धतीने एक मन त्याला म्हणायचं इथं थांब, इथलं सुंदर असं वातावरण आपण पाहूया. पण दुसरं मन म्हणायचं चल बेटा अब निकल ले, आगे बहुत काम है. असं म्हणत त्याला ते पुढचं दृश्य, दुसरं मन मात्र त्याला पुढे घेऊन जायचं असं सांगणारी ही पोएम आहे. लँग्वेज काही किचकट वगैरे नाहीये पोरांनो. हे पहा, चित्र दिसतंय, जंगल आहे, पिक्चर पहा, जंगल आहे, त्या जंगलामध्ये तो घोड्यावर जातोय, ट्रॅव्हलर म्हणून करतोय. ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासी. जुन्या काळामध्ये जे प्रवासी लोक असायचे ते घोड्यावरून प्रवास करायचे, किंवा बर्फ ज्या भागात असतो त्या भागामध्ये घोड्यावरून वगैरे प्रवास करतात. राजस्थानमध्ये प्रवास कशावरून केला जातो? तर कॅमल, उंटावरून केला जातो. बरं आहे. आता जुन्या काळामध्ये लोक जे व्यापारी असायचे, बाजार वगैरे करायचे, ते आपापल्या पद्धतीने जायचे. कुणी गाडी बैलात जायचं, कुणी घोड्यावर जायचं, कुणी उंटावर जायचं, कुणी हत्तीवर जायचं. जे आपापल्या पद्धतीने असेल ते आपल्या फिजिकल ऍटमॉस्फिअर नुसार जे काही योग्य असेल अशा पद्धतीने ते जायचे. आता परंतु आता ट्रॅव्हलर जे असतात, प्रवासी लोक जे असतात, ते कशाने प्रवास करतात पोरांनो? स्वतःची बाईक असते, त्या बाईक वरती त्यांचं जे काही मटेरियल त्यांना विकायचं असतं, मग खुर्च्या असेल, मग कटलरीचं सामान असेल, जे काय असेल, चादरी असेल, रग असेल, ते तिथं ते बांधतात. ते ज्या गावाला जायचं त्या गावाला जातात, विकतात आणि घरी वापस येतात. पण आता हा 21 सेंचुरी आहे, परंतु 20व्या शतकामध्ये असं नव्हतं पोरांनो. तर या 20व्या शतकातले ही काही 20th सेंचुरी मधली इव्हेंट सांगितलंय. चला पोएम पहा. 4 स्टांजा आहेत पोरांनो. रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांनी लिहिलेली ही पोएम.
Whose woods these are? I think I know. His house is in the village. Thought he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. It is the first stanza. So first of all, check what is the first of all we check the what is the meaning of this stanza. Whose woods these are? It is a interrogative sentence. Whose woods these are? कोणाचं बरं आहे हे जंगल? काय म्हणतो whose कोणाचे woods म्हणजे जंगल. These are question mark. I think मला असं वाटतं I know. मला हे ओळखीचं असल्यासारखं वाटतंय. हे जंगल म्हणा, हे शेत म्हणा, कोणाचं आहे बरं हे शेत? आय थिंक मला असं वाटतं आय नो म्हणजे माझ्या ओळखीच्याच कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीचा असायला पाहिजे. हिज हाऊस इज इन द विलेज. हिज हाऊस त्याचं जे घर आहे ते कुठं असायला पाहिजे? इज इन द विलेज. मला माहितीये त्याचं घर कुठं आहे? गावामध्ये आहे. आता पोरांनो आपण पाहतो बरेचसे लोक असे असतात, शेतकरी असे असतात, त्यांचं शेतात पण घर असतं, गावात पण घर असतं. काही लोक शेतातच राहतात तर काही लोक शेत म्हणजे जंगलामध्ये शेत असतं परंतु शेतामध्ये काही त्यांचं घर नसतं, गावात त्यांचं घर असतं. असा हा व्यक्ती त्याचं घर हे शेतात नाहीये तर त्याचं शेत हे त्याचं घर हे गावात आहे. म्हणून तो काय म्हणतो? हिज हाऊस इज इन द विलेज. त्याचं घर जे आहे ते गावात आहे. आपल्याला ओळखू येतं पोरांनो शेतात राहणारे जे लोक असतात त्यांचं जर घर शेतात असेल तर सगळा आजूबाजूला पसारा म्हणजे तिथं जर ते रेसिडेंटल असेल राहणारे जर तिथंच असेल तर सगळा पसारा तिथंच असतो. म्हणजे पाण्याचा ड्रम असतो किंवा हाऊस असतो एखादा, भांडे घासायला जागा असते, तिथं कुठतरी बाथरूम बांधलेलं असतं, धुणं वाळत टाकण्यासाठी दोरी वगैरे बांधलेली असते. असं जे लोक शेतात राहतात ते त्या अशा पद्धतीची सुविधा करून देतात. परंतु काही लोकांचं नुसतं शेतामध्ये रूम असते, घर नसतं. त्यांचं मंडळ, त्यांचे मुलं बाळ, त्यांची बायको, आई वडील शेतात राहत नसतात, फक्त शेतात रूम असते. मग अशा वेळेस काय कंडिशन असते पोरांनो? शेतात रूम असल्यावर हे काही नसतं, ड्राम नसतो पाणी भरण्यासाठी किंवा हाऊस नसतो, धुणं वाळत टाकण्यासाठी दोरी नसते, असं काही परिस्थिती नसते, फक्त राहण्यासाठी बाज वगैरे ठेवलेली असते. म्हणून ते म्हणतो कोणाचं आहे बरं हे जंगल, कोणाचं आहे हे शेत? मला माहित आहे, याला मी ओळखतो. याचं परंतु याचं घर कुठं आहे? याचं घर मात्र गावात आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. त्याने मला इथं थांबलेलं पाहिलं नसावं. ही विल नॉट सी मी, त्याने मला पाहिलं नसेल. सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे पोरांनो हे. स्टॉपिंग हिअर मला इथं थांबलेलं कदाचित त्याने पाहिलेलं नसावं. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. पाहणं म्हणे टू वॉच. टू वॉच म्हणजे पाहणे किंवा ऑब्झर्व करणे. टू वॉच ऑब्झर्व करणे. हिज वूड्स त्याचं जंगल, त्याचं शेत पाहणं म्हणे किती मस्त बर्फाने आच्छादलेलं आहे हे पण त्याला कदाचित माहित नाही म्हणे. हिज वूड्स म्हणजे जंगल किंवा शेत. फिलअप, फिलअप म्हणजे पूर्णपणे भरलेलं आहे विथ स्नो. त्याला हेही माहित नाही की त्याच्या संपूर्ण शेतामध्ये इतका बर्फ झालेला आहे. हा आहे आपला फर्स्ट पॅरेग्राफ पोरांनो. फर्स्ट स्टांजा आहे. याचं आपण काय तयार करूया? याचा आपण तयार करूया राईम स्कीम. सांगता का पोरांनो राईम स्कीम काय तयार होईल? नो, दो, हिअर, स्नो. नो स्नो. मला असं वाटतं ए ए बी ए बरोबर आहे पा? नो, दो, हिअर आणि स्नो. म्हणजे नो, स्नो, दो हे तीन वर्ड सेम आहेत आणि हिअरच इथं वेगळा आहे म्हणून नो ला अज्युम केलं ए. दो हा नो सारखा प्रोनाउन्सिएशन येतो म्हणून त्यालाही ए म्हटलं. हिअरचा वेगळा प्रोनाउन्सिएशन येतो म्हणून त्याला बी म्हटलं आणि स्नोचा प्रोनाउन्सिएशन नो सारखाच आहे म्हणून याला ए म्हणलं. ए ए बी ए. चला सेकंड पॅरेग्राफ म्हणूया. सेकंड स्टांजाकडे जाऊया. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट फीड.
to stop without a farmhouse near. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year. There are the two differentiate thought. The poet want to stop in the woods, but his little horse did not stop to in the wood. काय म्हणतोय पोरांनो, की तो म्हणतोय की माझं मत आणि माझ्या घोड्याचं मत हे दोघांचंही वेगळं आहे. आपल्या पोएटला असं वाटतंय की इथं थांबावं, इथं थोडासा वेळ जो आहे, टाइम जो आहे इथं स्पेंड करावा, इथं घालवावा. हे जे काही ऍटमॉस्फिअर, ब्युटिफुल ऍटमॉस्फिअर आहे, फील ऑफ स्नोविंग जे आहे, इथं थोडं थांबावं असं त्याला वाटतंय. परंतु त्याचा जो काही हॉर्स आहे त्याचं मात्र त्याबद्दलचं जे थिंक आहे, त्याबद्दलचं मत जे आहे ते मात्र पूर्णपणे डिफरन्शिएट आहे. त्याला मात्र इथं काही थांबावं असं वाटत नाही. त्याला असं वाटतं इथून चटकन निघून जावं, आपण इथं काही जास्त वेळ थांबू नये, असं त्याचं मत आहे. म्हणून ते म्हणतोय माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट अ क्वीर. क्वीरचा ग्लोसरी मध्ये मिनिंग दिलाय स्ट्रेंज. क्वीर म्हणजे स्ट्रेंज. स्ट्रेंज म्हणजे काय? स्ट्रेंज म्हणजे विचित्र. आणि मग तो म्हणतोय की माझा घोडा मात्र या संदर्भात थोडासा वेगळा विचार करतोय. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर. क्वीरचा अर्थ लिहिला स्ट्रेंज म्हणजे वेगळा, विचित्र, डिफरन्शिएट. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. त्याला मात्र त्या फार्म हाऊस मध्ये, त्या शेतातल्या घरामध्ये बिलकुल थांबायची इच्छा नाहीये. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. कुठं कुठं थांबायची गरज नाहीये, त्या जंगलामध्ये आणि समोर असणारा जो काही तलाव आहे त्यामध्ये मात्र त्याला थांबावंसं वाटत नाही. पोरांनो, बिटवीन द वूड्स, हे शेत कुठे आहे पहा पोरांनो. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक म्हणजे एका बाजूला जंगल आहे तर एका बाजूला फ्रोझन लेक आहे, म्हणजे तलाव आहे, पूर्ण बर्फाने आच्छादलेला तलाव आहे. याच्यामध्ये मात्र त्या घोड्याला थांबायची इच्छा नाहीये. द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. पोरांनो, these line mention when the incident had happened. The darkest evening of the year. आणि तो म्हणतो कदाचित ही या वर्षातली सर्वात मोठी रात्र असायला पाहिजे. आता पोरांनो, सगळ्यात मोठी रात्र कधी असते माहिती? मीन्स दिस इन्सिडेंट हॅपन इन द डिसेंबर मंथ. लक्षात ठेवा पोरांनो, ही घटना जी घडलेली आहे ती कधी घडलेली आहे? डिसेंबर मंथ मध्ये घडलेली आहे. का बरं डिसेंबर मंथ मध्ये? कारण डिसेंबर महिन्यामध्ये वर्षातला सर्वात मोठी रात्र असते आणि त्यानंतर मग दिवस मोठा व्हायला लागतो. आता सध्या पहा पोरांनो, आता सध्याच्याला रात्र मोठी आहे आणि दिवस लहान झालाय. रात्र मोठी आहे आणि दिवस लहान झालाय. कधीपासून होतंय हे? सप्टेंबर महिन्याला स्टार्ट झालेलं आहे. आता सप्टेंबर महिन्याला स्टार्ट झालाय, दिवस लहान झाला, रात्र मोठी झालेली आता. आणि आता जेव्हा डिसेंबर महिना येईल तेव्हा डिसेंबर महिन्यापासून चेंज व्हायला लागल थोडस, म्हणजे त्यावेळेस दिवस मोठा होण्याची कंडिशन होऊन जाईल. म्हणून द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. पुन्हा एकदा याचा जर आपण राईम स्कीम चेक करायला गेलं तर क्वीर पुन्हा ए, नियर पुन्हा र म्हणजे ए, लेक वेगळा आला म्हणून बी, आणि इयर पुन्हा र आलं म्हणून ए. म्हणून पुन्हा एकदा राईम स्कीम तयार झाली. ए ए बी ए. काय तयार झाली? ए ए बी ए. He gives his harness bell a shake. थर्ड स्टांजा कडे जातोय आपण. He gives his harness bell. तो काय करतोय कारण त्याचे जे हार्नेस बेल आहेत, म्हणजे हार्नेस बेल म्हणजे घोड्याला किंवा जनावरांना गळ्यात बांधलेले जे काही बेल्स असतात, घंट्या असतात ते. अ शेक ग्लोसरी मध्ये हार्नेस बेलचा अर्थ दिलाय बेल्स टाइड इन द नेक ऑफ अ हॉर्स टू कंट्रोल इट. घोड्याला कंट्रोल करण्यासाठी गळ्यामध्ये जे काही पट्टा बांधलेला असतो तो थरथर कापायला लागला. टू आस्क इफ देयर इज अ सम मिस्टेक. तो आस्क इफ देयर इज अ सम मिस्टेक. आणि म्हणून तो विचारतोय इथं काही अडचण आहे का?
द ओनली अदर साऊंड द स्वीप. फक्त आवाज कशाचा येतोय म्हणजे उदाहरणार्थ बर्फ वगैरे पडायला लागलेला आहे त्यामुळे वाऱ्यांचा आवाज येतोय, घोडा थोडासा विचलित व्हायला लागला, घोड्याला मात्र स्टॉप व्हावं असं वाटलं नाही. आणि म्हणून तो आपला नॅरेटर आपला पोएट त्याला म्हणतो की बाबा तुला इथं काही भीती वाटते का, इथं फक्त जो आवाज येतोय तो फक्त वाऱ्यांचा येतोय. टू आस्क इफ देअर इज अ सम मिस्टेक, इथं काही चुकीचं घडतंय का. द ओनली फक्त अदर साऊंड द स्वीप, आवाज जो येतोय तो फक्त कोणाचा येतोय, वाऱ्याचा येतोय. ऑफ इझी वाइंड, अलगद असा वारा वाहतोय. अँड डॉनी फ्लेक मीन्स सॉफ्ट फिदर लाईक अ स्नो अ फ्लेक फॅलिंग. हळुवारपणे बर्फ पडतोय, बर्फांचा वेग सुद्धा असा काही धो 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 नाहीये. जशा आपल्या पावसाळ्यामध्ये गारा पडतात किंवा उन्हाळ्यामध्ये थोड्याशा गारा पडतात, एक का गार लागली की एकच खायन तिकडं जाय. बस गारा जर म्हणजे गाराचा फटका खाल्ला की तो मनुष्य जिवंत राहण्याचे काही चान्स फार कमी असतात. असा काही बर्फ पडत नाहीये म्हणे. बर्फ जो पडतोय तो सुद्धा अतिशय सॉफ्ट पडतोय, हळुवार पडतोय आणि गारा नाहीये, तर बारीक बारीक बर्फाचे पीस आहेत, तुकडे आहेत उग बारीकशे, जे आपण हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर साईडला आपण बऱ्याच वेळेस पाहतो. अशा पद्धतीचे बर्फ पडतोय. आणि मग एवढं असताना सुद्धा तुला का नको असं वाटतंय. म्हणजे आपल्या पोएटचं मत आहे की बाबा बर्फांच्या जर गारा पडायला लागल्या असत्या तर त्या गारा घोड्याला लागल्या असत्या आणि मग लागल्यानंतर मग त्याला इथं थांबावं असं वाटलं नसतं. पण असंही काही परिस्थिती नसताना तू इथं का बरं थांबत नाही, असं लेखक जो पोएट आहे आपला तो त्या घोड्याला विचारतोय, हॉर्सला विचारतोय. आता परंतु अजून एक गोष्ट, या पोएटचा जर सगळा इतिहास पाहायचा झाला तर हा ख्रिश्चन समाजाचा आहे, अकॉर्डिंग टू मी, बर का, माझ्या मते म्हणतो हा ख्रिश्चन समाजाचा आहे. डिसेंबर महिन्यातली घटना घडलेली आहे आणि तो ट्रॅव्हलर असतो म्हणजे प्रवासी असतो, म्हणजे दुसऱ्या गावाला जाऊन आपला माल बिल विकत असतो आणि माल विकल्यानंतर त्याच्यातून 2 पैसे कमवतो आणि घरचा प्रपंच चालवित असतो. आणि डिसेंबर महिना आहे, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, वर्षातला सगळ्यात मोठा दिवस आहे. म्हणजे ही घटना डिसेंबर महिन्यामध्ये घडली. आता डिसेंबर महिन्यामध्ये ख्रिश्चन समाजाचा सण असतो पोरांनो, नाताळ ज्याला आपण म्हणतो. मग त्या नाताळ सणाच्या निमित्ताने त्याने मुलाला प्रॉमिस केलेलं असतं की बाळा मी तुला, जसं तुम्हाला तुमचे आई वडील म्हणत असतात पोरांनो, दिवाळीला मी तुला हे घेईन, दसऱ्याला मी तुला हे घेईन, ड्रेस घेईन, सायकल घेईन, तसं त्याने त्याच्या मुलाला काहीतरी प्रॉमिस केलं की बाबा नाताळाच्या ख्रिसमस सणाच्या निमित्ताने मी तुला अमुक अमुक वस्तू घेईन. आता ती वस्तू घेण्यासाठी पैसे लागतात, मग पैशासाठी तो व्यापार करायला जातो, पण व्यापाराचं प्रमाण मात्र थंडावलेलं असतं, व्यापार मात्र सायलेंट असतो, त्यामुळे त्याला 2-4 रुपये तिथे येत नाही. मग आता 2-4 रुपये त्याला येत नाही, त्यामुळे त्याला मुलाला दिलेलं जे वचन असतं तो काही पूर्ण करू शकत नाही. एक मन म्हणतंय चल आपल्याला पुढे जायचंय, व्यापार करायचाय, आपल्याला 2 पैसे कमवायचे, मुला बाळाला दिलेलं वचन तुला पूर्ण करायचंय. पण दुसरं त्याचं जे मत असतं त्या मतानुसार त्याला जे ऍटमॉस्फिअर असतं, त्याला वूड मधलं जे काही कंडिशन दिसते ती मात्र त्याला फार अट्रॅक्टिव्ह वाटते, त्याला फॅसिनेटेड वाटते, किंवा फॅसिनेटेड टू स्टॉप देअर, त्याला तिथं थांबण्याची उत्कट इच्छा होते. पण दुसऱ्याच वेळेस त्याचं मन त्याला म्हणतंय चल आगे बढ़ले, अपने को दिया हुआ जो प्रॉमिस है वो पूरा करने का है. परंतु ही जी पोएम आहे ही बिहार राज्यामध्ये 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. 12वीचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये ही बिहार राज्यामध्ये पोएम आहे, ती तुम्हाला 10वीला इथं देण्यात आलेली. चला पुन्हा एकदा थर्ड स्टँडर्डचं जर राईम स्कीम चेक केलं तर तेच आहे, शेक मिस्टेक ए, स्वीप बी आणि पुन्हा एकदा फ्लेक म्हणजे ए. आता लास्ट स्टँजाकडे येऊया. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. जंगल कसं होतं पोरांनो, द वुड्स आर लवली, जंगल अतिशय सुंदर होतं, डार्क होतं, अंधार झाला होता म्हणजे डिसेंबर महिना होता, आणि डीप खोलवर होतं म्हणजे खूप विस्तीर्ण होतं, सर्वत्र दूरवर पाहतं नुसतं जंगलच जंगल दिसत होतं. बट आय हॅव प्रॉमिस टू कीप, परंतु मला माझं वचन अजूनही लक्षात आहे. काय वचन आहे, जे तुम्हाला सांगितलं होतं ते मी त्याने मुलाला दिलं होतं, मी तुला नाताळ सणाच्या निमित्ताने काहीतरी घेईन. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, परंतु मी झोपण्यापूर्वी
ते वचन नक्कीच पूर्ण करेल. आता झोपण्यापूर्वी म्हणजे माझ्या मरण्यापूर्वी मी तुला दिलेलं वचन मात्र नक्कीच पूर्ण करेल. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे तीच गोष्ट त्याला सतावते पोरांनो. आपल्या पोएटला तीच गोष्ट सतावत आहे की बाबा मी मुलाला दिलेलं जे प्रॉमिस आहे ते मात्र मी काही पूर्ण करू शकलो नाही, पण तो म्हणतोय की मला तुला दिलेलं वचन लक्षात आहे बाळा, आणि मी मरणापूर्वी ते वचन नक्कीच पूर्ण करेल. आता इथं काय, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे नाही, कायमची झोप ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डेथ. डेथ येण्यापूर्वी, मरण येण्यापूर्वी मी तुला दिलेलं वचन नक्कीच पूर्ण करेल, मी तुला दिलेलं प्रॉमिस मात्र नक्कीच पूर्ण करेल. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अशा पद्धतीची ही पोयम होती पोरांनो. लास्ट स्टांजा मध्ये मात्र राईम स्कीम तयार झाली. डीप, कीप, स्लीप आणि स्लीप म्हणजे ए ए ए ए तयार झालं. आता आपल्याला पोयम फॉर अप्रिशिएशन लिहावी लागते. पोयम फॉर अप्रिशिएशन मी तुम्हाला दिलेलं आहे, ग्रुपला मी टाकलेला आहे, पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला दिलेला आहे. पण तरी सुद्धा जे 2-4 पॉइंट आपल्याला इझी टू आहेत लर्न करायला, असं पोया टायटल, नंबर 2 ला पोयट, नंबर 3 ला राईम स्कीम, नंबर 4 ला फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये कोणतं म्हणू शकतात कारण तुम्ही रिपिटेशन पण आहे. का बरं रिपिटेशन आहे? कारण माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप रिपिटेशन आहे. किंवा तुम्ही याला अलिट्रेशन म्हणू शकता. Why? Because the woods are lovely, dark and deep. The woods are lovely, dark and deep. The D sound is repeated. म्हणून इथं राईम स्कीम जी आहे ती ए ए, फर्स्ट स्टांजाला ए ए बी ए, सेकंड ला ए ए बी ए, थर्ड ला सुद्धा ए ए बी ए, पण लास्ट ला मात्र फोर्थ स्टांजाला मात्र ए ए ए ए अशी चाललेली आहे. फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन आहे, रिपिटेशन आहे, बरं आहे, पर्सोनिफिकेशन सुद्धा आहे, अपॉस्ट्रॉफी पण आहे. आता पोरांनो इथं पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच कसं काय माहितीये का? घोडा विचार करतोय, इट इज द टेंडन्सी ऑफ द ह्युमन बीइंग्स, आणि ती टेंडन्सी कोणाला शो केली त्यांनी? ऍनिमलला. म्हणून इथं पर्सोनिफिकेशन सुद्धा आहे. पहा इथं, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर. सेकंड स्टांजा मध्ये फर्स्ट लाईन, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर, म्हणजे माझा घोडा थोडासा वेगळा विचार करतोय. आता इट इज द टेंडन्सी ऑफ ह्युमन बीइंग्स, कुठं घोडा हा विचार करणारा प्राणी आहे का? तर नाही. मग ही टेंडन्सी कोणाची आहे? ह्युमन बीइंग्सची. ती कोणाला मेन्शन केलेली आहे? ऍनिमलला. म्हणून इथं पर्सोनिफिकेशन सुद्धा आहे, म्हणजे अपॉस्ट्रॉफी पण आहे इथं. आता तुम्हाला अपॉस्ट्रॉफी कुठे दिसलं एकदा सांगू शकता की? एक्झाम्पल आहे याच्यात, पण अपॉस्ट्रॉफी कुठे आहे? याच्यामध्ये अलिट्रेशनचं एक्झाम्पल भरपूर आलेले आहेत. चला आता एक क्वेश्चन पहा पोरांनो, इथं काय दिलाय? लिस्ट द साऊंड मेन्शन इन द पोएम. म्हणजे पोएम मध्ये साऊंड एक्सप्रेस करणारे, आवाज व्यक्त करणाऱ्या शब्दांची नावं लिहा. त्याच्यातून कुठतरी साऊंड क्रिएट होतो असे. फॉर एक्झाम्पल बोलायचं झालं तर हार्नेस बेल, बेल आवाज, बेल मधून साऊंड क्रिएट होतो. अजून कोणते शब्द दिसतात का तुम्हाला की ज्याच्यातून साऊंड क्रिएट होतो? काय म्हणे? असे काही वर्ड आहेत का ज्यातून साऊंड क्रिएट होतो असं वाटतंय तुम्हाला? डाउन